नमस्कार मित्रांनो. निर्णय न घेण्यामुळे काय काय परिणाम होऊ शकतात याची आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो. आणि मग तुम्हाला ठरवायचं आहे नेमकं की कुठे चुकतंय. विषय असा आहे की मित्रांनो, उद्योजकता म्हणजे एखादी उद्योग सुरुवात करणं जी काळाची गरज आहे. एखादी बिझनेस स्टार्ट करणं जी काळाची गरज आहे. जोपर्यंत उत्पादकता वाढत नाही तोपर्यंत आर्थिक घडी जी आहे ती फिरत नाही, चक्र फिरत नाही. म्हणजे मूळ कशात आहे तर उत्पादकतेमध्ये आहे. मित्रांनो, उद्योजकतेकडे वळण्यासाठी म्हणजे उद्योजकतेकडे जाण्यासाठी मुळामध्ये आपल्याकडे जे तरुण आहेत किंवा तरुण आहेत किंवा व्यक्ती आहेत ते कमी प्रमाणात येतात. कारण इथं स्टेबिलिटी नाही किंवा सिक्युरिटी नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. हा एक समज आहे. म्हणून बरीच लोक कमी येतात. एखाद्या कॉलेजेसमध्ये समजा 1000 मुलं असतील तर 10 ते 15 लोक उद्योजकतेचा विचार करतात. मित्रांनो, मग उद्योजकतेचा विचार केल्यानंतर आयडिया येणं, मग एखादी ॲक्टिव्हिटी ठरवणं, मग एखादी बिझनेस ठरवणं आणि मग त्या बिझनेसचा लागणारं बजेट ठरवणं आणि मग ते बजेट ठरवल्यानंतर ते बजेट कसं उभं करायचं हे ठरवणं आणि मग हे ठरवल्यानंतर शासनाच्या ज्या काही स्कीम्स आहेत, योजना आहेत, त्याची आपण कुठं मदत घेऊ शकतो. कारण माझी तुटपुंजी जर का माझ्याकडे रक्कम असेल तर त्याचा कसा फायदा होईल, मग त्याचा बेनिफिट घेऊन मी एखादी उद्योग कसा उभा करू शकतो, या सगळ्या गोष्टीचा विचार झाल्यानंतर एखादी उद्योजक हे सगळे डॉक्युमेंट तयार करून एखाद्या बँकेकडे प्रपोजल घेऊन जातो. मित्रांनो, ही प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण करत असताना खूप सारे पॉईंट यामध्ये येतात. म्हणजे ज्याला म्हणतो आपण निर्णय घेणारा जो आहे तो उद्योजक असतो. म्हणजे ज्याने जो उद्योग करतो तो निर्णय घेणारा असतो. आणि यामध्ये खूप सारी लोक काम करायला सुरू करतात. विशेष करून या व्हिडिओमध्ये मी कर्जाच्या बाबतीत बोलणार आहे. अशी सगळी मानसिकता तयार करून बाकी सगळ्या गोष्टीचा सपोर्ट घेऊन एखादी उद्योजक एखादी फाईल तयार करतो आणि बँकेमध्ये देतो, शासनाच्या योजनेमध्ये देतो. शासनाच्या योजनेमध्ये आत्ता शासनाने खूप सारे रेस्ट्रिक्शन केलेले आहेत, ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेले आहेत आणि टाईम लिमिट टाकलेली आहे. म्हणजे या टाईम लिमिटमध्ये आपल्याकडं आलेला प्रस्ताव हा बँकेकडे गेला पाहिजे. मॅक्सिमम स्कीम या क्रेडिट लिंक आहेत, तो बँकेकडे गेला पाहिजे. गंमत अशी आहे मित्रांनो, हा जो प्रवास आहे म्हणजे एखाद्या उद्योजक मानसिक तयारी होणं की मला उद्योग करायचा आहे आणि मग एखादी फाईल तयार करणं आणि मग ते ऑनलाईन बँकेमध्ये आपल्या डिपार्टमेंटकडे सबमिट करणं आणि केल्यानंतर ते बँकेमध्ये घेणं. म्हणजे याला जवळजवळ 2-3 महिने कालावधी जातो. मित्रांनो, इथं मन कसं असतं की चटकन चेंज होत राहतात. खूप सारे लोक ह्या कालावधीत भेटत असतात. त्या मुलाला किंवा त्या मुलीला जो उद्योजक बनू इच्छितो खूप सारे सजेशन्स येत असतात. त्यामुळे मनात खूप चलबिचल होत असते. पण हा प्रवास पुढे जात असताना तो खंबीर असतो. पण ज्यावेळेस ती बँकेत येऊन फाईल टिकती किंवा पडती म्हणून किंवा आपण बँकेत येते त्यावेळेस डिसिजन हा सर्वात महत्त्वाचा गोष्ट असतो. म्हणजे निर्णय हा. मग निर्णय कोणाच्या हातात जातो? उद्योजकानं निर्णय घेतला आहे की मला उद्योग करायचा आहे आणि त्या निर्णयानुसार त्याने त्याचा अभ्यास केला आहे, त्याचं डॉक्युमेंटेशन केलं, त्याची प्रोसिजर कंप्लीट केली, लागणाऱ्या मशिनरीचा अभ्यास केला आहे, सध्याच्या कंडिशन्सचा अभ्यास केला आहे, मशिनरीच्या किमतीचा अभ्यास केला आहे, त्या बिल्डिंगच्या किमतीचा अभ्यास केला आहे आणि हा सगळा रॉ मटेरियलचा अभ्यास केला आहे आणि सगळं कंप्लीट करून त्यांनी हे सगळं करून बँकेकडे टाकतो. त्या कालावधीत म्हणजे ज्या कालावधीत तो विचार करतो त्या काळामधल्या कॉस्टिंगचा तो विचार करून हे सगळं प्रपोजल बँकेत दिलेलं आहे. मित्रांनो, आत्ता पुढं काय होतं इथून की बँकेत जे व्यक्ती ज्यांच्याकडं हा प्रपोजल जातो आता त्यांच्या ज्याला म्हणतो कोर्टात बॉल पडलेला आहे की त्यांनी त्याच्यावर निर्णय घेणं आणि ते जेवढ्या फास्ट निर्णय घेतील, अभ्यासू निर्णय घेतील, जेवढा लवकर निर्णय घेतील तेवढा हा डिले फॅक्टर जो आहे तो कमी होतो
आणि प्रकल्पाची संभाव्यता वाढती, म्हणजे उद्योग यशस्वी होण्याकडे वाढतो, कल वाढतो. डिसिजन जो आहे तो कोणाच्या, मग जी कोणीही संबंधित असेल, बँकेचा फील्ड ऑफिसर असेल, बँकेचे मॅनेजर असेल किंवा त्यांची टॉप मॅनेजमेंट असेल. मित्रांनो, उद्योजकतेला जर का पोषक वातावरण देऊन उद्योजकता जर का फास्ट प्रमाणामध्ये वाढवायची असेल तर हा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. कुठला फॅक्टर? तो म्हणजे बँकेचे अधिकारी, आणि तिथे येऊन डिसिजन थांबतो. आणि मग गंमत अशी आहे, आत्तापर्यंतच्या पाहण्यात असं दिसतं की बँकेकडे आलेली कुठलीही फाईल ही खूप दिवस लांबते डिसिजन घेण्यासाठी, खूप साऱ्या गोष्टीमध्ये येतात. मग खूप सारे डॉक्युमेंट्स चा विचार होतो, आणखी काही होतं. मग फील्ड ऑफिसरच्या मनात काही गोष्टी येतात, मग मॅनेजरच्या मनात काही गोष्टी येतात, मग त्यांच्या टॉप ऑफिसरच्या मनात काही गोष्टी येतात, आणि मग हे सगळ्या गोष्टीची डॉक्युमेंटची जुळवाजुळव करायला सांगितली जाते. मग हे जुळवाजुळव करत असताना एक तर त्या उद्योजकाला खूप वेळेला त्या बँकेमध्ये चक्रा मारावे लागतात आणि लवकर डिसिजन घेतलं जात नाही. ह्या सगळ्या गोष्टीमुळं काय होतं नेमकं, तर ह्या सगळ्या गोष्टीमुळं हा जो उद्योजक मानसिकरित्या तयार झालेला आहे तो टफ होतोच, पण होता होता थोडीशी निगेटिव्हिटी त्याच्या मनामध्ये निर्माण व्हायला सुरू होते की मी एवढा करतो, एवढं सगळं करतो, पण मला कोणाचा सपोर्ट भेटत नाही. आणि मग तो हळूहळू कुठेतरी निगेटिव्हिटीमध्ये जायला लागतो, आणि ही निगेटिव्हिटी त्या उद्योजकच्या मनात वाढते. आणि तो वाढत असताना त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम कसा होत असतो की या कालावधीमध्ये मार्केटचे रेट वाढत असतात. मार्केटचे रेट कमी झालेले कधी ऐकण्यात नाही, म्हणजे मशिनरीचे रेट वाढतात, बिल्डिंगच्या मटेरियलचे रेट वाढतात, रॉ मटेरियलची कॉस्ट वाढते, आणि त्या प्रमाणामध्ये रॉ मटेरियलच्या वाढलेल्या कॉस्टच्या प्रमाणामध्ये फिनिश प्रॉडक्ट जो असतो त्याची कॉस्ट वाढत नाही. हे सगळं मी उत्पादकतेबद्दल जास्त बोलतो आहे. ह्याच्या सर्व्हिस इंडस्ट्री आली, पण मॅक्झिमम मी उत्पादकतेबद्दल, ती कॉस्ट वाढत नाही. त्यामुळे जो मार्जिन आहे, प्रॉफिट ऑफ मार्जिन आहे, त्याला कुठेतरी पंच व्हायला लागतो, म्हणजे त्याला कुठेतरी परिणाम व्हायला लागतो. आणि इकडे फाईल डिले होत जाते. महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने. समजा एखाद्याने फाईल जूनमध्ये केली असेल तर त्याची फाईलवर निर्णय व्हायला पुढचा मार्च उजाडतो, म्हणजे जूनपासून मार्चपर्यंत जवळजवळ 9 महिने ती बँकेच्या स्तरावर फाईल पेंडिंग राहते. आणि ह्या 9 महिन्यामध्ये माणसाच्या मनामध्ये इतक्या गोष्टी येत असतात, क्षणाक्षणाला जे बदल होत असतात, आणि मग त्याला वाटत असतं की मी काय केलं पाहिजे. मग त्याच्या मनामध्ये निगेटिव्ह फिलिंग मोठ्या प्रमाणात वाढायला सुरू होतात, कारण तो खूप अभ्यास करून अक्षरशः आता तो ताटावर जेवायला बसून काम करायला सुरुवात करायच्या मोडमध्ये असतो, आणि त्याचा मूड निगेटिव्हिटीमध्ये जायला सुरू होतो. जेवढा डिले बँकेकडनं होतो, म्हणजे फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडनं जेवढा डिले होतो निर्णय घेण्यामध्ये, तेवढ्या त्या प्रोजेक्टची व्हायबिलिटी कमी व्हायला लागते. त्या प्रोजेक्टची, ज्याला म्हणतो आपण थोडक्यामध्ये, निगेटिव्हिटी वाढायला लागते. कोणाच्या मनात? उद्योजकाच्या मनात. मे बी तिथं बसणारे अधिकारी त्याच्यावर लवकर डिसिजन का घेत नाहीत, त्याचे बरेचसे फॅक्टर असू शकतात, पण प्रायोरिटी बेसिसवर त्या गोष्टीवर जर त्यांनी विचार केला आणि लवकर डिसिजन घ्यायला लागले, यस ऑर नो, होणार का नाही होणार. डिसिजन पॉझिटिव्हच घ्यायला पाहिजे असं नाही, निगेटिव्ह घेऊ शकतो, पण डिसिजन होणं महत्त्वाचं. जर डिसिजन झालं तर त्या माणसाला कळतं, नेमकं त्या उद्योजकाला कळतं की माझं कुठं चुकलं, डिसिजन होत असताना की माझं कुठं चुकलं आणि मी कुठं त्या गोष्टीची दुरुस्ती करायला पाहिजे. आणि जो काळ वेटिंग पिरियडचा असतो तो भयानक असतो, म्हणजे दररोज आज माझं काय झालं. मला खूप लोक फोन करतात जे ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेले आहे, ते सकाळ संध्याकाळ स्टेटस चेंज करतात, स्टेटस चेक करतात की माझं स्टेटस काय झालं, आणि हा काळ भयानक असतो. मित्रांनो, उद्या चालू, म्हणजे तुम्ही डिसिजन घ्यायला एवढा डिले केला, मान्य आहे कामं खूप आहेत, पण प्रायोरिटी दिलीच पाहिजे. खूप कामं आहेत, त्या प्रोजेक्टवर अभ्यास व्हायलाच पाहिजे, आणि डिसिजन हा सर्वात महत्त्वाचा आहे. आणि जर निर्णय तिथे व्यवस्थित आणि वेळेत झाला, डिसिजन होतो, पण तो डिसिजन खूप कालाने झाला तर याची निगेटिव्हिटी वाढलेली असते, आणि निगेटिव्हिटी वाढत असताना याच्या मनामध्ये एक निगेटिव्ह फॅक्टर फिलिंग बँकेबद्दल निर्माण होतो,
आणि रिपेमेंट होताना मग ह्या सगळ्या फॅक्टर त्याच्या डोक्यात म्हणतात की फिरायला सुरू होतात की मला इतका डिले केला या लोकांनी, आज NPA सगळ्या गोष्टीचा जो विचार न करता त्या गोष्टीचा विचार करायला लागतो, मानवी स्वभाव आहे. आणि मग काय होतं, याचा परिणाम काय होतो, याचा परिणाम रिपेमेंटवर व्हायला सुरू होतो. म्हणजे रिपेमेंटला जबाबदार कोण होतो, तुम्ही विचार करा. रिपेमेंट व्यवस्थित होत नाही जी वरड आहे त्याला जबाबदार कोण होतो, आपण विचार करा. उद्योजक तेवढाच रिस्पॉन्सिबल आहे, पण त्याचबरोबर डिसिजनला जे डिले केलं जातं, म्हणजे निर्णय घेण्यात जे डिले केला जातो त्यात सुद्धा तेवढ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. कारण गंमत अशी, एक उदाहरण सांगतो. एखादी फाईल प्रपोजल एखाद्या बँकेमध्ये गेलेली आहे आणि त्यांनी 6 महिन्यानंतर डिसिजन घेतलं. 6 महिन्यानंतर डिसिजन घेऊन त्यांनी त्याला लोन सँक्शन केलं असं समजा आणि सांगितलं की फ्रेश कोटेशन घेऊन ये आणि आम्ही पेमेंट द्यायला तयार आहोत. ज्यावेळेस तो कोटेशन घ्यायला जातो त्यावेळेस त्याची कॉस्ट चेंज झालेली असते. कॉस्ट चेंज झालेली असते आणि तो मॅन्युफॅक्चर ज्यावेळेस कोटेशन देतो मशिनरीचा, तो कोटेशन घेतो. मग तिथनं त्याचं मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग होतं, त्याचं एखादी महिना त्याच्यामध्ये परत डिले होतो आणि मग ह्या सगळ्या गोष्टी पुढे प्रोसेस होतात आणि मग नेक टू टाय काम होतं. नेक टू टाय याचा अर्थ मार्केटमध्ये रेट्समध्ये कुठं अपडाऊन झाले असतील तर त्याची जी प्रोजेक्टेड कॉस्ट होती, त्याचा जो प्रोजेक्ट रिपोर्ट होता त्याप्रमाणे ते हँडल होऊ शकत नाही आणि त्यामुळं युनिट हे ज्याला म्हणतो आपण लॉसमध्ये जाण्याची शक्यता होती किंवा नॉन प्रॉफिटमध्ये येण्याची शक्यता असते. असं झालं तर तो हप्ता भरू शकत नाही, वेळेवर EMI भरू शकत नाही आणि तो EMI नाही भरू शकला तर काय होतं, NPA जाऊ शकतो आणि NPA गेला तर तो तर ब्लॅकलिस्ट होतच होतो, पण पैसे ब्लॉक होतात, कोणाचे, बँकेचे होतात. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी कशाभोवती आहेत, तर डिसिजन मेकिंग भोवती आहेत. खूप उदाहरणं मला सांगता येईल. आता माझ्याकडे एक असंही उदाहरण आहे की जे 6 महिन्यापासून प्रपोजल एखाद्या बँकेमध्ये पेंडिंग आहे. तिथल्या फील्ड ऑफिसरने ताबडतोब व्हिजिट करून अभ्यास केलेला आहे. मॅनेजरनी त्याला त्या प्रोजेक्टला ज्याला म्हणतो आपण ग्रीन सिग्नल दिलेलं आहे त्याच्या हेड ऑफिसला पाठवलेलं आहे आणि गेल्या 3 महिन्यापासून ते प्रपोजल कुठे पेंडिंग आहे, ते हेड ऑफिसमध्ये पेंडिंग आहे. डिसिजन होत नाही. मॅनेजरही फॉलोअप घेतात पण डिसिजन होत नाही. आणि 4थ्या महिन्यात त्याच्यावर काहीतरी डिसिजन झालं आणि डिसिजन झालं तर त्याने 10-12 डॉक्युमेंटची लिस्ट पाठवली की हे डॉक्युमेंट तुम्ही सबमिट करा. मित्रांनो, हे 4 महिन्यापूर्वी करता आलं असतं, टाळता आलं असतं या गोष्टी. तर डिसिजन मेकिंग सर्वात महत्त्वाचं आहे. विचार करा मित्रांनो, का निगेटिव्हिटी वाढते, का रिपेमेंट लवकर होत नाही. जर का तो प्रॉफिटेबल व्हायला नाही लागला बिझनेस तर नेमकं काय होतं मित्रांनो, इथं उद्योजक का वाढत नाहीत, उद्योजक उद्योगामध्ये का येत नाहीत, तर त्याला हा एक मोठा फॅक्टर आहे डिसिजन मेकिंगचा. आणि मग डिसिजन मेकिंग उद्योजकतेच्या स्तरावर असतो, शासनाच्या स्तरावर असतो आणि बँकेच्या स्तरावर असतो. ज्या केसमध्ये उद्योजकतेकडे वळत असताना एखाद्या युनिटचा विचार करण्याचा वेळ जो घालवतो उद्योजक, त्यामध्ये डिसिजन घेत नसेल, वेळ घालवत असेल तर तिथंसुद्धा मार बसू शकतो. म्हणजे तिथंसुद्धा डिसिजन पॉईंट येतो. शासकीय अधिकाऱ्याकडं प्रपोजल पोहोचलेला आहे आणि शासकीय अधिकारी त्यावर निर्णय न घेता खूप दिवस पेंडिंग ठेवतात, तर तिथंसुद्धा डिसिजनचा मार बसतो. बँकेकडं प्रपोजल पोहोचलेलं आहे, बँक लवकर सँक्शन करत नाही किंवा पेंडिंग ठेवतं. सँक्शन करू की रिजेक्ट करू, पण पेंडिंग ठेवतं आणि त्या पेंडिंग ठेवण्यामुळं त्या उद्योजकाचं मानसिक खच्चीकरण होतं. जर का समजा त्यांनी सांगितलं बँकरने की होणार आहे, ओके, अशा पद्धतीने होऊ शकतं, तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट कंप्लीट करा तरच तुमचं प्रपोजल होईल, अन्यथा नाही, तर डिसिजन होऊन जातो, निर्णय होऊन जातो आणि त्या उद्योजकाच्या मनामध्ये यस, मला आता पुढं कामाला लागायचं आहे, म्हणून तो ज्याला म्हणतो आपण थोडकी हिरिरी, ज्याला थोडक्यात म्हणूया आपण एनर्जीने कामाला लागतो. आणि बँकेने सांगितलं समजा की होणार नाही, हे प्रपोजल आमच्या नियमात बसत नाही,
तर तो नाद सोडून देतो आणि आपल्या दुसऱ्या गोष्टीकडे जातो. पण डिले होत असल्यामुळं मात्र त्याच्या मनामध्ये खूप निगेटिव्हिटी निर्माण होती. यावर विचार करण्याची गरज आहे मित्रांनो. डिसिजन कुठल्या स्तरावर आणि कशा पद्धतीने व्हायला पाहिजे याचा आपण विचार करा. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. पाहत राहा माझं चॅनल ई कप्ते. धन्यवाद.